कहाणी वटसावित्रीची. भद्रदेशात अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याला सावित्री नावाची एकुलती एक कन्या होती. राजाच्या सांगण्यावरून तिने स्वतःला आवडलेल्या सत्यवान नामक एका राजपुत्राशी विवाह केला. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन हा आंधळा होता. पुढे राज्य गेल्यामुळे तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला. सत्यवान शूर व रूपवान असला तरी अल्पायुषी आहे हे नारद मुनींना ठाऊक होते. परंतु नारद मुनींनी त्याबाबत वारंवार सांगूनही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होईल असे नारदांनी सांगितले होते. त्याआधी 3 दिवस तिने उपवास केला, देवाची प्रार्थना केली आणि सत्यवानाच्या सतत जवळ राहिली. पौर्णिमेच्या दिवशी रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकडे आणण्यासाठी रानात जायला निघाला. आजच त्याचा मृत्यू होणार हे नारद मुनींचे भविष्य असल्याने सावित्रीही त्याच्या पाठोपाठ गेली. लाकडे फोडून झाल्यावर श्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली, म्हणून तो वटवृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि त्याच वेळी सत्यवानाचे प्राण हरण करण्यास प्रत्यक्ष यम तेथे आला. त्याने त्याचे प्राण हरण केले आणि तो जाऊ लागला. ते पाहून सावित्री त्याच्या पाठोपाठ निघाली. यमाने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्याचे ऐकले नाही. सावित्रीने केलेल्या स्तुतीमुळे व पातिव्रत्य धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाला व त्याने तिला 4 वर मागण्यास सांगितले. त्यावेळी तिने अंध श्वशुराला दृष्टी, त्याला राज्यप्राप्ती, आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ व 4थ्या वराने सत्यवानाचे प्राण परत मागितले. अशा प्रकारे आपल्या दिव्य गुणांमुळे व पातिव्रत्य धर्मामुळे तिची कीर्ती अजरामर झाली. वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत आले. म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया वटपूजा करतात व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी देवाची प्रार्थना करतात.